आळंदी नगर परिषद निवडणुकीमध्ये महायुतीत फूट अध्यक्षपदासाठी भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी आमने-सामने। साताऱ्यात दोन्ही राजेंसमोर बंडखोरीचं मोठं आव्हान। सातारा पालिकेच्या 50 जागांसाठी मोठी चढाओढ। दोन्ही राजेंकडून उमेदवारी न मिळालेले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, तर अपक्षांनी माघार घ्यावी म्हणून दोन्ही राजे प्रयत्न करणार। जळगावच्या 40 गावांमध्ये 2 दिवसात 11 उमेदवारांची निवडणुकीतून माघार। बंडखोर आणि अपक्षांची मनधरणी करताना प्रमुख पक्षांची आज दमछाक होणार। धाराशिवच्या परंडा नगर परिषदेच्या निवडणुकीतून 18 जणांची माघार। नगराध्यक्षपदाच्या 3 तर नगरसेवक पदाच्या 15 जणांची माघार। चिपळूण नगर परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रचाराची तयारी सुरू। उमेदवारांच्या प्रचारासाठी गाडी सजली। रंगरंगोटी केलेली सजलेली गाडी विशेष सगळ्यांचंच लक्ष वेधतेय। मनसेच्या निवडणूक कार्यालयामध्ये प्रारूप मतदार याद्यांचं वाटप केलं जाणार। सूत्रांची माहिती, तर मतदार याद्यांमधील चुकांचा अहवाल पक्ष कार्यालयामध्ये जमा करणार असून राज ठाकरेंच्या सूचनेनुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती। सिंधुदुर्गातील युती तुटल्यास रवींद्र चव्हाण जबाबदार। शिवसेना पहिल्या दिवसापासून युतीसाठी आग्रही होती। रवींद्र चव्हाणांवर टीका करताना शिंदेच्या सेनेचे आमदार निलेश राणेंची प्रतिक्रिया। इथली बॅग भरली, आता कमळाच्या दिशेने वारी सुरू। ज्याच्या आश्रयाखाली काम केलं त्यांनाच फसवलं। महेंद्र दळवींचा नाव न घेता सुनील तटकरेंवर निशाणा। महेंद्र दळवी काय टीका करतात त्याकडे लक्ष देण्याची गरज नाहीये। तटकरे मोठे नेते असल्यानं त्यांच्यावर टीका करणं योग्य नाहीये। दळवींच्या टीकेला दत्ता भरणेंचं प्रत्युत्तर। कृषी मंत्री दत्ता भरणे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर। भरणेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना नजरकैदेत ठेवलं। यशोमती ठाकूर यांचा आरोप, तर आमचे लोक ताब्यात घेतले तर आम्ही गप्प बसणार का? यशोमती ठाकूर यांचा संतप्त सवाल। यशोमती ठाकूर येत्या 6 महिन्यामध्ये भाजपात पक्षप्रवेश करतील, आमदार रवी राणा यांचा मोठा दावा। नांदेडच्या बिलोलीमध्ये राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराला पतीसह डांबून ठेवल्याचा प्रकार उघडकीस। वॉर्ड क्रमांक 2 मधील उमेदवाराला अर्ज मागे घेण्यासाठी जबरदस्ती केल्याची माहिती। पोलीस बंदोबस्तात महिला उमेदवाराची पतीसह सुटका। ठाण्यात भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा। शिंदेचे कार्यकर्ते जल्लोष करत असताना वाद। नारायण पवार यांनी शिवसेना शिंदे सेनेचे हरेश महाडे यांची कानशिलात लगावली। सोलापूरमधील करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीतून 19 जणांची माघार। करमाळा नगरपालिकेच्या 10 प्रभागांमधून 1 नगराध्यक्ष आणि 20 नगरसेवकांसाठी निवडणूक प्रक्रिया। आज निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार। धाराशिवमध्ये 35 जणांची नगरपालिका निवडणुकीतून माघार। नगराध्यक्षपदाचे 4 तर नगरसेवक पदाचे 31 अर्ज हे मागे। अद्यापही जिल्ह्यात नगराध्यक्षपदाचे 71 तर नगरसेवक पदाचे 895 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लोणावळा आणि वडगावमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बिनशर्त पाठिंबा, तर लोणावळा वडगावमध्ये आमची ताकद वाढणार, सुनील शेळकेंचं वक्तव्य। परभणीच्या पाथरीमध्ये भाजपमध्ये एक कुरबुरी, तर पक्षाने एबी फॉर्म न दिल्यानं स्थानिक नेत्यांनी पत्रकार परिषद घेत भाजप जिल्हाध्यक्षांवर टीका केली। पक्षश्रेष्ठींनी तातडीने भुमरे यांची उचलबांगडी करावी, नेत्यांची मागणी। नंदुरबारच्या नवापूर नगरपालिकेसाठी अपक्ष उमेदवार विश्वास बडोगेंचा प्रचार सुरू। नवापूरमधील सत्ताधाऱ्यांनी शहराचा विकास न केल्यानं जनता अपक्ष उमेदवारावर विश्वास दाखवेल, विश्वास बडोगे यांची प्रतिक्रिया। पुण्याच्या राजगुरुनगर नगरपरिषदे निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये लिलाव करण्याची चर्चा। नगरसेवक पदासाठी गावकीनं लिलाव केल्याची चर्चा। सर्वसाधारण जागेसाठी 1 कोटी 2 लाखांची बोली, तर महिला राखीव जागेसाठी 22 लाखांची बोली। पालघरमध्ये नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरू। आमदार राजेंद्र गावित यांच्याकडून इच्छुकांच्या बैठका। सर्व निवडणुकीमध्ये शिवसेनेला यश मिळेल, राजेंद्र गावितांनी व्यक्त केला विश्वास। नंदुरबार जिल्ह्यातील 4ही नगरपालिकेसाठी 2,25,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। तब्बल 9 वर्षांनी होणार निवडणूक। मतदान करण्यासाठी मतदारांमध्ये मोठा उत्साह।